सह्याद्री. इथल्या प्रत्येक डोंगराला एक इतिहास आहे, प्रत्येक कड्याला एक रहस्य आणि प्रत्येक वाटेला एक कथा. पण काही वाटा अशाही असतात ज्या काळाच्या धुक्यात हरवून जातात. लोक विसरतात, पावलं थांबतात आणि निसर्ग पुन्हा त्या वाटांना आपल्या कुशीत सामावून घेतो. आज आम्ही निघालोय कोकण सह्याद्रीतल्या अशा एका ठिकाणी जिथे स्वतः महादेव प्रकट झालेले आहेत. ते म्हणजे चिपळूण जवळ असलेले चोरवणे गावात स्वयंभू नागेश्वर मंदिर. नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय आणि आज आम्ही चाललोय अशा ठिकाणी. थोडा लांबचा प्रवास आहे, ते म्हणजे चिपळूण मधील असलेलं चोरवणे गावातील श्री नागेश्वर मंदिर. या ठिकाणी आम्ही चाललोय. जसं आता आम्ही रबाळ स्टेशनला आहे, लोकलची वाट बघतो. इथून आता आम्ही जाणार आहोत पनवेल स्टेशनला. तिथून पुढचा प्रवास तुम्हाला व्हिडिओ मार्फत मी सांगत राहीन. तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा पाठी ट्रेन आले आणि आपले एवढे पंढर आपल्यावर आज विदू, राहुल, योग्या. ऍक्च्युली हा योग्याचा प्लॅन आहे, बघूया सक्सेसफुल होते काय. आणि आम्हाला एक भीती आहे, म्हणजे ते म्हणजे पनवेलला जाऊन आम्हाला ट्रेन भेटते की नाही. हा एक मोठा टास्क आहे आमच्यासाठी. हे बघा ट्रेन आले, आता ट्रेन मध्ये जातो आम्ही. जे आता उतरलोय आणि आपल्याला वाटत होतं गर्दी असणार, तर तीच आहे. जास्त काय वाटतं विदू? जाम 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 गर्दी आहे, जाम. जागा भेटते की नाही सांगण्याची. मुश्किल आहे तुम्हाला दाखवतो जामा गर्दी. आता बस पकडले. काय सीन झाला तो तुम्हाला सकाळी मी सांगतो. भेटू आपण सकाळी. शुभ सकाळ मित्रांनो. तर तुम्हाला सांगतो सीन काय झाला. ऍक्च्युली आम्ही जाणार होतो ट्रेननी. आम्ही येणार होतो. आता आम्ही पोहोचलोय चिपळूणमध्ये, चिपळूण डेपोला. तर येणार होतो आम्ही ट्रेननी. एवढी गर्दी बघून आम्हाला अंदाज आलेला थोडा गर्दी जास्त असेल. गर्दी बघून आम्ही रिटर्न फिरलो, फटाफट प्लॅन फिरवला आणि तिथूनच थोड्या मिनिटावर हायवेला बस लागतात गावी येण्यासाठी, म्हणजे चिपळूण साईड, कोकणात साईड जाणार. तर आम्हाला एक बस भेटली. तर आमच्याकडून 500 रुपये घेतले पर पर्सन. तर आम्ही बोललो चल ठीक आहे. म्हणजे तिथून डायरेक्ट आम्ही आता उतरलोय चिपळूण डेपोला. चिपळूण डेपोच्या बाहेर स्वागत बॉस करून आहे, तिथे थोडं फ्रेश होण्यासाठी थांबलोय. बघा माझी तर आंघोळ वगैरे झाली, बाकीचे लोक करतात आहेत. तर तुम्हाला मी बाहेरचं दाखवतो डेपो कुठे आहे. तिथूनच बाहेर मी माहिती काढली. तिथूनच एक बस सुटते चोरवणे गावात जायला, नागेश्वरीला. तर ती आता बघू, म्हणजे तुम्हाला मी सांगत जाईन मध्ये, कारण की मला पण एक्झॅक्ट माहिती नाही आहे पूर्ण माहिती. इथे कसं यायचं आणि कसं जायचं, कसं यायचं, परत रिटर्न कसं यायचं, ही पूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हा असं काय दिसतं डेपो. आम्ही जस्ट आता हा बसमध्ये बसलोय. तेव्हा किती वाजता बोला ना? 9:45ला बस सुटेल डायरेक्ट चोरवणे गावात. आता आम्हाला समजलं की इथून 1 तास लागेल चोरवणे गावात पोहोचायला. जवळजवळ लास्ट स्टॉप असेल ना? लास्ट स्टॉप आहे. इथून चिपळूण डेपोपासून ते चोरवणे 1 तास जवळजवळ असं बोलतात. बघू, लेट्स सी. लास्ट स्टॉप आहे, लास्ट स्टॉप आहे. ते आलं की सांगा मला. आता जस्ट आम्ही उतरलोय बसमधून आणि तुम्हाला ना एक नजारा दाखवतो. आयशा उतरल्या असा भारी नजारा दिसला नाही ते. थांबा, हे बघा काय हे स्वर्ग आहे.
अरे बापरे काय नजारा आहे. व्हिडिओ मध्ये जे बघत त्यापेक्षा सुंदर आहे. अरे बापरे वरती धुकं. अरे व्हिडिओ जबरदस्त आहे. वरती गेल्यावर मला वाटतं अजून खूप खूप भारी असणार आहे यार. मागापासून आम्ही ना बसमध्ये अक्षरशः कंटाळलो आणि इथं उतरलो ना हे बघून एकदम प्रसन्न झालंय. अक्षरशः मध्ये एकदम थकावट असा जाणवत होता आम्हाला, कारण की रात्रीचा प्रवास परत बसचा प्रवास आणि हे बघितलं ना आता दृश्य, आई शपथ जबरदस्त जबरदस्त. आता इथून आम्हाला वॉकिंग जायचंय तिथपर्यंत. बघू आता किती टाइम लागतो. जर तुम्ही जसं जसं पुढे पुढे जाऊ आम्ही तसं तुम्हाला मी सांगत जाईन किती टाइम लागतो काय लागतो. विदू आवाज बघ, धबधब्याचा आवाज येतो. धबधब्याचा आवाज आहे खाली. एवढा मोठा धबधबा आहे. कडा आहे, कडा. या गावात उतरतात समोर डोंगराचे दृश्य पाहून असे वाटते की जणू साक्षात कैलास पर्वतच उभा आहे. कैलास पर्वतच आहे आणि आता ना एकदम काळोख झालाय. पाऊस येणार आहे. दोघं काय वाटतं? पाऊस येणार आहे जबरदस्त. एक नंबर असं कोकणात असं वाटत होतं एकदम कैलास पर्वतावर आल्यासारखं वाटतंय. मला माहितच नाही कोकणात एवढी भारी जागा आहे. आई शप्पथ सांगतोय, माहित नव्हतं मला यार खरंच. तर तुम्ही एकदा भेट द्या आपल्या चिपळूण मध्ये नागेश्वर मंदिर. चिपळूण स्टेशनला उतरायचं आणि तिथून काय आपल्याला जे वडाप वगैरे म्हणा किंवा काय प्रायव्हेट गाडी घ्यायचं. थोडं लांब आहे पण एकदम भारी आहे. तुमचं मन एकदम प्रसन्न होऊन जातं. आता जे काका भेटलेले त्यांना आम्ही विचारलं जस्ट किती टाइम लागेल, कारण की ते अंदाजे बोलले की तुमच्या चालण्यावर डिपेंड आहे. म्हणजे अंदाजे नॉर्मल माणूस 3 तास लावतो वरती चढायला. आता बघू आम्हाला किती तास लागतात वरती चढायला. आणि हे ना मेन तालुका खेडमध्ये येतं आणि सातारा आणि खेडच्या मध्ये बॉर्डर आहे ना. ओके, सातारा आणि खेडच्या मध्ये ना, सातारा आणि खेडच्या मध्ये जे बॉर्डर आहे ना त्याच्यावर मंदिर आहे ना ते त्याच्यामध्ये येतं. तर बघू नजारे तर शब्द नाही माझ्याकडे बोलायला. आता 5 मिनिटं चाललो आम्ही. बिचारे रात्री कामावरनं येऊन रात्री गाडी पकडून हे बघण्यासाठी माझ्यासाठी हट्ट केला. बाय मी बोलत होतो बाय आता प्लॅन कॅन्सल करतात, पण हे बघा कॅन्सल केला असता ना प्लॅन, हे बघायला भेटलं नसतं. आहे हे बघा गर्दी बघा किती गाड्या. सुट्टीचा दिवस आहे ना आज, म्हणून गर्दी जास्त आहे. अरे बापरे, गाड्यांची रांगच लागले. आम्ही चालत आलो
इथं मेन बेसपर्यंत यायला रोड संपली आता. इथून खरी ट्रेकिंग चालू होते. आता इथं यायला आम्हाला चालत जवळजवळ पाऊण तास लागला आहे. इथं दुकानं पण आहेत खायला पाहिजे असेल तर तुम्हाला. आता खरा ट्रेक चालू झालाय. आता आम्ही बेसच्या यायला पोचलोय बघा इथं पाठीमागं. हर हर महादेव. हा इथं बेसचं हे आहे. राहुल स्टिकी स्टिकी दे ना इकडे. स्टिक दे ना. लाव ना हालत पकडायला जमत नाही मोबाईल. चालतोय आणि इथे बाजूला ना एक मोठा धबधबा तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल. जिथून आपण ट्रेक चालू करतो तिथून जंगल चालू होतं आणि बाजूला असलेला मोठा धबधबा पाहायला मिळतो. तसेच ट्रेक करताना इथे आपल्याला पायरी मार्ग लागतो. जर टप्प्यांमध्ये बघायला गेलं तर पहिला टप्पा हा पायरी मार्ग आहे. हा पायरी मार्ग पार करून गेल्यावर दुसऱ्या टप्प्यात थोडा सपाट भाग पाहायला मिळतो आणि तिसरा टप्पा म्हणजे शेवटचा टप्पा लोखंडी शिड्यांचा. हा भाग पार केल्यावर आपण वर पोहोचू जातो. थोडा दम लागलाय त्यामुळे ना इथे धबधबा दिसतो. पाठीभाग पडशील त्यामुळे ना इथे धबधबा दिसतो छोटासा. थोडं पाय थंड करूया पाण्यात टाकून बरं वाटतंय थोडं. हे बघा छोटासा आहे धबधबा. आता प्रत्येक ठिकाणी भेटेल तुम्हाला वरपर्यंत जायपर्यंत. थोडा पाऊस कमी आहे त्यामुळे थोडा प्रवाह कमी आहे पाण्याचा. चला वरती जा. खोटं नाही बोलत आहे पण बाय 1.5 तास झाला चालतोय. घामटा काढला बाईने. या ट्रेकिंगने घामटा काढला थोडा. कसं वाटतंय? आमच्यामध्ये फक्त एकच माणूस थकला नाही. हो जिम बॉय आम्हाला बोलतो आज लेग डे होता त्यानं मुद्दामून काल लेग डे मारला नाही. कारण की आज त्याचा लेग डे होणार आहे पूर्ण फुल एक्सरसाइज दिवसभर. थांबूया की कंटिन्यू करूया फटाफट. थांबलो की थांबलो जमले भाई. योग्य पण थांबलो आमचा. योग्य जिरली. योग्य पॅनिंग बनवला ना. योग्य जिरली ती. अरे बंद कर बंद कर. हे बघा धबधबा वाचला. फुल जंगल आहे फुल जंगल. आजूबाजूला जास्त कोण दिसत नाही. प्रशांत काढूया चल वरती आता जागा बघून. एक चांगल्या चढायला भारी जमतंय याच्यावर प्रॉपर पाय. ही स्वयंभू नागेश्वर मंदिर सर्व नाही मग जाण्याचा मार्ग.
जवळजवळ आता 1 तास झालाय. दम काढला, रे विदू ट्रेकिंग दम काढला. आणि माझा जरा नजारा बघा. कुठंच आहे मला वाटतं 25% असेल. असं थांबून गेलं की 2.5 तास. योगेची हालत खराब आहे. योगेश शूज दाखव. शूजची वाट लागली योगेच्या. तुम्ही बोललो येताना चेक करून यायचा. नाही फुल हालत खराब झाली थोडीशी. हे बघा, हे भिजलोय ना मी. हे पाऊस नाही लागलेला, पूर्ण घाम आहे. ट्रेकिंग स्टॅमिना लागतो पाहिजे याला. पण नशीब एक चांगला आहे, इथं प्रॉपर पायऱ्या आहेत. आतापर्यंत तर मला पायऱ्या भेटल्यात. आणि हा नजारा बघून थोडं बरं वाटतं. चालायला हिंमत भेटते. समोर दिसणारे ते दृश्य, धुक्यात हरवलेला सह्याद्री आणि त्या पर्वतरांगा, मध्ये येणारा हलकासा पाऊस आणि थंडगार वारा. आम्हा चारही भावांना असे वाटत होते की जणू सह्याद्री आम्हाला स्वतःमध्ये सामावून घेत आहे. आम्ही त्या दिशेने पुढे वाट चालू लागलो. पुढचा प्रवास अजूनही आम्हाला माहीत नव्हता की कसा असेल. पण मनात फक्त एकच इच्छा होती की कधी एकदा महादेवांचे दर्शन घेतो. मुंबई ते चिपळूण असा केलेला रात्रीचा प्रवास हा खूप त्रासदायक आणि थकून जाणारा होता. परंतु येथील निसर्गरम्य वातावरण पाहून आमचा थकवा आपोआप निघून गेला. आम्ही सह्याद्रीमध्ये हरवून गेलो. थंड किती पाणी आहे. थंड आहे. सह्याद्रीच्या दाट जंगलात आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक पवित्र स्थान. येथे खूप सारे भाविक दरवर्षी दर्शन घेण्यासाठी आणि ट्रेकिंगसाठी येतात. ते म्हणजे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चोरवणे गावातील नागेश्वर मंदिर. हे ठिकाण फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही, तर इथे असलेले दाट जंगल, वन्यजीव, धुक्याने वाढलेले डोंगर आणि पावसाळ्यात जिवंत होणारे असंख्य धबधबे, यामुळे हे ठिकाण अतिशय खास ठरते. आलो आलो. कुठं आलास मोडक्यात राहत? ओ अरे बाबा, आलो आलो. हे काय ते काय तिकडे आहे ना. त्या डोंगरावर, हा त्या डोंगरावर थोडे ग्राउंड मारत आपला. हे बघा, अजूनही धबधबा. प्रत्येक ठिकाणी मला धबधबे भेटतील असे.
शेवगाचे बुट बघा गेलं. थोडंफार काय राहिलेलं खाली ते पण गेलं. त्यामुळे येताना शूज एकदम भारीतले आणा, चांगले टिकाऊ असतील असे, आणि खालून ग्रिप चांगली असेल असे शूज घ्या. तर असे हालत होते नॉर्मल शूज मध्ये आलो तर. खूप थकलो. पण एक गोष्ट आहे, ट्रॅकिंग करताना ना मध्ये मध्ये छोटे मोठे धबधबे भेटले तुम्हाला, आणि त्यामुळे थोडासा सुखद आनंद भेटतो बघा. अजून एक आहे पुढे. वाचला तो गेला गेला वर ढासा फिरला नाही. तिकडे जसं जसं आम्ही वर चढत होतो तस तसं धुकं आणि पाऊस हा वाढत चालला होता, आणि या धुक्यात आम्ही हरवतोय की काय असं वाटत होतं. वाढत्या पावसामुळे निसर्गातले सर्व धबधबे हे खूप ओसांडून वाहत होते, आणि निसर्गाचं जे रूप पाहायला मिळालं ते कधी न विसरणारं होतं. सह्याद्रीमधले असे खूप ट्रेक आहेत, पण हा ट्रेक काही वेगळाच होणार होता. उंच कातलकडा, थरारक चढाई आणि सुंदर दृश्यामुळे हा ट्रेक प्रत्येक साहसी ट्रेकरसाठी काही वेगळाच असणार होता. नागेश्वर ट्रेक हा समुद्र सपाटीपासून 4,500 फूट उंच आहे. हा एवढा मोठा ट्रेक आम्ही आयुष्यात पहिल्यांदा करत होतो, त्यामुळे आमची खूप दमछाक होत होती. ते बोलतात ना की महादेव हे कोणाला लवकर दर्शन देत नाहीत, त्यासाठी कठोर परिश्रम, खूप तपश्चर्या करावी लागते. आमचं सुद्धा तसंच होत होतं. आम्ही एवढे दमून सुद्धा मनात खूप भक्तिभाव ठेवून हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकद लावून वर चढत होतो.
फायनली पोचलोय. हालत खूप खराब झाली. वरती आल्यावर ना तुम्हाला खाली बोलवलो. इथून वासोटा किल्ला पण जवळ आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं बोर्ड आहे. हा इकडे खाली वासोटा किल्ल्याकडे जातो मार्ग आणि चोरवणीवरती नागेश्वर मंदिराकडे. चला मुंगे आले. या अवघ्याच्या पायाचे दोन्ही सोल पडलेत. विचार करा ट्रेकिंग का असेल. अरे बापरे बघा खालचं तर काही दिसत नाही. असं वाटतं योग्या प्लॅन योग्याचा, हालत खराब योग्याची. जबरदस्त यार. खूप पाऊस लागतो आता. हा खूप पाऊस आला खूप. एक्स्ट्रा कपडे आणले ते पण धुतले हवे. फायनली पोचलोय. खूप हालत खराब झाली. एवढे गड किल्ले गेले, एवढी हालत खराब कधी झाली नव्हती. खूप खूप भारी ट्रेकिंग आहे आणि खूप हार्ड आहे. त्याच्यावर स्टॅमिना पाहिजे. हार्ड मध्ये चढायला इझी आहे, पण स्टॅमिना पाहिजे. हा बघा इथं भारी नजारा आहे इथं. खतरनाक. कुठे मंदिर कुठे जाऊन आला तू? चल बाबू आराम केला झाला तू. चालू ठेव राव. फक्त 2 मिनिटावरती ज्याच्यासाठी एवढी मेहनत परिश्रम केली. नाही खाली नाही, वरती. फायनली त्यांना आपण भेटणार आहोत. पण काय पण म्हणा गिरली. प्लॅन एवढ्याच झिरली. हे बघले सुटली. चिपळूण जवळील नागेश्वर शिवलिंग हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये एका निसर्गरम्य गुहेत वसलेले अत्यंत पवित्र आणि प्राचीन स्वयंभू शिवलिंग आहे. या ठिकाणाला महाराष्ट्राचे अमरनाथ असेही म्हटले जाते. हे स्थान रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात चोरवणे गावासमोर सह्याद्रीच्या शिखरावर आहे. येथील गुहेच्या मध्यभागी असलेले नागेश्वर शिवलिंग स्वयंभू मानले जाते. या गुहेच्या वर असलेल्या डोंगरातून पावसाचे पाणी झिरपून येते आणि ते सतत थेंब थेंब येथील शिवलिंगावर पडते. यामुळे 12ही महिने या शिवलिंगाचा प्राकृतिक जलाने अभिषेक होत राहतो. हा परिसर अतिशय सुंदर घनदाट जंगलांनी आणि घाटांनी वेढलेला आहे. या ट्रेक दरम्यान वासोटा किल्ला आणि कोयना वन्यजीव अभयारण्याचा परिसर जवळपास पाहायला मिळतो. आम्ही हा ट्रेक पूर्ण केला. जवळपास आम्हाला वर यायला 3 तास लागले. पण दम लागला असता, पाय दुखत असता. जेव्हा आम्ही महादेवाच्या मंदिरात पोचलो तेव्हा काही जाणवलंच नाही. सर्व लागलेला थकवा आम्ही विसरून गेलो आणि महादेवांच्या चरणी नतमस्तक झालो.
नमस्कार. माझा 1 वर्षाचा प्लॅनिंग होता नागेश्वरला यायचा चिपळूण मध्ये. तर तो गेल्या वर्षी कॅन्सल झाला कारण पोरं कोणच नव्हते तयार. माझा प्लॅनिंग होता. ह्या वर्षी आम्ही आलो. आम्ही 4 जणच आलो, बाकीचे काय कोण आलेच नाही. येणार होते ते. आता आम्ही बघा चिपळूणला आहे. आता आमचं पूर्ण झालंय. तर जी आम्ही आज मजा केलेली आहे ती तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघता येईल. पूर्ण एन्जॉय करता येईल. आणि असं आहे ना, एक नागेश्वर एक असं आहे ना, असं एकदम सुंदर निसर्गामध्ये एक लपलेलं एक सुंदर असं एकदम जे बोलतात ना स्वर्गाचं सुख सुख जे ते हे नागेश्वरमध्ये बघायला भेटेल आपल्याला. तर माझी साडेसाती अशी लागली की मी आता बघा चप्पल सकाळी गेलो होतो तर शूजवर गेलो होतो. पण तिथे येताना आहे ना चांगले प्रॉपर एकदम शूज घालून जा, कारण रस्ता एकदम असं काय हे नाही, एवढा काय हे नाही, रिस्क नाही, चांगला आहे. पण तिथे एकदम असं प्रॉपर शूज वगैरे येतं. पुढची माहिती निखिल गोटाकच देतील. नमस्कार. तर मी तुम्हाला स्टार्टिंगला व्हिडिओला बोललो की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेन की इथे कसं यायचं. तर आता मी चिपळूण या रेल्वे स्थानक या ठिकाणी आहे. तर इथपर्यंत कसं पोचायचं, जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर तुम्ही चिपळूणला या. चिपळूणवरून तुम्हाला डायरेक्ट बस डेपोला जावा. बस डेपोवरून चोरवणे गावात बस जातात डेपोतून. तर तिथून तुम्ही पकडू शकता. आणि आमचं काल असं झालं की आम्हाला ट्रेन लेट होत्या, त्यामुळे खूप उशीर होणार होता आणि खूप गर्दी होती. तर आम्ही 1:30 वाजता रात्री पनवेल इथून हायवेला जाऊन हे पकडलं, बस पकडली. ते आम्ही डायरेक्ट डेपोला सोडलं. तिथूनच आम्ही बस पकडून चोरवणे या ठिकाणी गेलो. तर तिथून आम्ही पायी चालत गेलो. तर तुमचं चांगलं फायनान्शियल कंडिशन चांगली असेल तर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही तिथून डायरेक्ट स्वतःची गाडी बुक करून जाऊ शकता, तुमच्याकडं जर पैसे वगैरे जास्त असतील तर. तर आम्ही डायरेक्ट पायी गेलो तिथून चोरवणे गावातून, बस सोडले तिथून. आणि एक्सपिरियन्स बोलायचा गेला तर खूप भारी एक्सपिरियन्स होता. अतिशय माझ्या आयुष्यातला भारी, म्हणजे मी अजूनपर्यंत एवढे गड किल्ले फिरलो, पण हा एक्सपिरियन्स मी खूप वेगळ्या पद्धतीनं अनुभवला. तर तुम्ही या ठिकाणीला भेट द्या. आणि येताना प्रॉपर 2 जोडी कपडे एक्स्ट्रा आणा, कारण की पावसामध्ये आम्ही खूप भिजलेलो. आतासुद्धा भिजलो आहे. बॅगेत आणलेले कपडे ते सुद्धा भिजलेत आमचे, एवढा पाऊस होता. आणि खूप भारी ठिकाण आहे. भेटू आपणच लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. एवढंच बोलेन मी. तोपर्यंत असेच प्रेम देत राहा. सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत जय शिवराय.